हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त अशी पॅचवर्कची ब्लाउज डिझाईन बघणार आहोत। तर सुंदर अशी ब्लाउज डिझाईन होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं बघा मी ब्लाउज पीस घेतलेला आहे, अस्तर पण कट करून घेतलेला आहे। तर 2.25 इंच इतकी गळा रुंदी घेऊन 9 इंच इतकी आपली उंची ठेवायची आहे। आपल्या जितक्या गळ्याची उंची आहे त्यापेक्षा 1-2 इंच मी 1.5 ते 2 इंच उंची जास्त ठेवलेली आहे बघा, कारण आतल्या बाजूला आपलं पॅच येणार आहे 1.5 इंच वरती। तर भरपूर ब्रॉड असा नेक काढलेला आहे डीप मध्ये मी, कारण पॅच येणार आहे आपलं, त्यामुळे इतका मोठा नेक आपल्याला तयार होणार नाहीये। यापेक्षा लहान आपला नेक तयार होणार आहे। तर काढतानाच तुम्ही थोडासा पसरट असा नेक काढायचा आहे। तर छान असा हंडी गळा मी इथं दिलेला आहे बघा। आणि आता आपण उलट सुलट पद्धतीने पहिल्यांदा गळा स्टिच करून घेऊयात। तर गळ्याला सुंदर आकार देण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित अस्तर पसरून घ्यायचं आहे। जर तुमचे गळ्याचे आकार व्यवस्थित येत नसतील तर तुम्ही पिना सुद्धा लावून घेऊ शकता। टाचण्या लावून मगच गळा शिवायला सुरुवात करायची आहे। तर इथं मी टाचणी न लावता गळ्याची स्टिचिंग करून घेत आहे पटपट, कारण पीस ही जाड असा आहे बघा, सुळसुळीत नाही, आणि अस्तर पण आपलं कॉटनचं मस्त असं आहे, त्यामुळे गळ्याचा आकार सुंदर येतो बघा। गळा माझा स्टिच करून झालाय। आता राहिलेला आकार जो आहे तर तो आपण कट करून काढूया एक्स्ट्राचं कापड, आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत। त्यामुळे काय होईल, आपला गळा छान असा उलट केल्यानंतर सुंदर बाहेर येईल। तर मी छोटे छोटे कट देऊन घेतले बघा। तर गळ्याचा आकार परफेक्ट येण्यासाठी ही स्टेप महत्त्वाची आहे। आता आपण नेहमीप्रमाणे डायरेक्ट कपडा सुलटा करून घेऊन एक दाबटीप त्यावरून देऊन घ्यायचे। एकदम आकार बोटांनी व्यवस्थित करून घ्यायचे बघा, कापड वगैरे आत दुमडून राहू नये याची आपण काळजी घ्यायची, तरच आपल्या गळ्याचा आकार हा एकसारखा छान होईल। तर बघा इथं मी बोटांनी व्यवस्थित कापड करून घेत आहे, आणि आपली दाबटीप पण देऊन झाली। आता यानंतर काय करायचं आहे, तर राहिलेलं आपलं जे सगळं बाकीचं अस्तर आहे तर ते कपड्यावरती अटॅच करून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीनं। आणि कपडा अटॅच करून झाल्यानंतर राहिलेला सगळा कपडा जो आहे तर तो आपल्याला कट। तर इथं बघा पूर्ण तयार झाल्यानंतर मी इथं डायरेक्ट लुक तुम्हाला दाखवलाय। आता आपले जे पाठीमागचे टक्स आहेत तर ते पटपट देऊन घ्यायचे, आणि आपली जी कमरपट्टी आहे तर ती लावून घ्यायची। तर कटिंग करत असतानाच मी टक्सची माप वगैरे टाकून घेतलेली असतात, त्यामुळे शिवण करताना आपल्याला थांबायची गरज लागत नाही। पटपट आपले टक्स पण देऊन झाले इथं, आणि आता मी कमरपट्टी पण लावून घेते। तर अस्तरची छान अशी कमरपट्टी मी लावून घेते, त्यामुळे ब्लाऊजला मस्त असं फिनिशिंग येतं, कमरेला आपल्याला चांगला कम्फर्ट मिळतो। तर एक दाबटीप पण देऊन घेतली, आणि त्यानंतर आता ती पट्टी आतल्या बाजूला दुमडून बघा अशी छानशी टिप देऊन घ्यायची। तर माझा जो मॅचिंग कलर होता ब्लाऊजचा तो वरच्या गुंडीला होता, वरच्या दोऱ्याला होता मशीनचा, तर त्यामुळे उलटा ब्लाऊज ठेवून मी म्हणजे सरळ ब्लाऊज ठेवून टिप घेतलेली आहे। तर आता आपलं पॅच तयार करायचा आहे। तर आकार आपण कसा देणार आहोत बघा। तर इथं आपलं जे पहिला गळ्याचा माप होतं तर तेच मी इथं घेतलं, आणि आपला पॅच कुठून खाली येणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। तर मी थोडंसं 3-4 इंच वरती कापड सोडलेलं, आणि तिथून खालचा आकार मी पॅचला देणार आहे। तर बघा पाकळीचा असा आकार मी पॅचसाठी वापरणार आहे। तर तुम्ही पण कोणत्याही प्रकारचा आकार यामध्ये देऊ शकता, राऊंड देऊ शकता किंवा पंचकोनी, डायरेक्ट पंचकोनी असा देऊ शकता। तर मी इथं पान गळ्याचा आकार देऊन घेणार आहे छान असा, आणि राहिलेला बाकीचा आकार आपण कट करायचा नाहीये, कारण तो एक्स्ट्रा ब्लाऊज मध्ये जातो, आणि शिवून झाल्यानंतर आपण कट करून घेऊ शकतो। तर इथं पहिल्यांदा अस्तरचा जो भाग आहे तर तो मी कट केला, आणि आता गळ्याचा आकार स्टिच करून घेऊन आपण नेहमी कसा ब्लाऊजचा गळा करतो तर तसाच मी तयार करून घेणार आहे पहिल्यांदा। तर राहिलेला कपडा मी कट केला बघा, आणि छोटे छोटे कट देऊन घेतले, आणि हा भाग आता आपल्याला सुलटा करून त्यावरती टिप द्यायची आहे, म्हणजे आपला पॅच जो आहे तर तो तयार होईल। तर इथं मी दाबटीप देऊन घेत आहे बघा, आणि पुन्हा एकदा आपल्याला कापड सरळ करत करत टिप छान अशी घ्यायची आहे, त्यामुळेच आपला आकार मस्त असा होईल।
तर मला इथं थोडासा जो पाकळ्यांचा आकार आहे तर तो निमुळता वाटतंय, तर तो मी आता थोडासा आणखी थोडा पसरट करून घेते आणि मग आपला पॅच आपण अटॅच करून घेऊया पाठीमागच्या भागाला. आता इथं जे आपलं पॅच रेडी झालं होतं त्यावर मी एकदम छोटीशी नाजूकशी लेस लावून घेते बघा, गोल्डन लेस जी आपल्या ब्लाऊजला मॅच होते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं लहानसा गोट वगैरे रेडीमेड गोट आपल्याला जे मिळतात तर ते सुद्धा वापरू शकता. तर मी इथं डायरेक्ट लेस वापरत आहे. आता लेस लावून झाल्यानंतर आपण डायरेक्ट हे जे पॅच आहे तर ते आपल्या ब्लाऊजवरती अटॅच करू शकतो. तर बघा छान असं पॅच रेडी झालं. आता आपण गळ्यामध्ये ते अटॅच करून घेऊया पटकन. बरोबर सेंटरला आपण पहिल्यांदा पकडायचं आणि मग ते पॅच लावून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं. आणि मग आता थोड्याशा पिना लावून घ्यायच्या आपण बाजूनी, म्हणजे ते पॅच हलणार नाही, बरोबर सेंटरला होऊन जाईल. बघा थोडे जवळजवळ मी पिना लावून घेतलेले आहेत. आणि गळ्याचा आकार तुम्ही पाहू शकता, सुंदर असा गळ्याचा आकार आणि वेगळा हटकी अशी डिझाईन पॅचवर्कमध्ये आपली रेडी होत आहे. 2 कलरचं जेव्हा कापड आपल्याकडे येतं, म्हणजे साडीतला वेगळा कलर कॉन्ट्रास्ट आणि ब्लाऊजचा वेगळा कलर, तर त्यावेळेस अशा पॅचवर्कच्या डिझाईन खूपच सुंदर दिसतात. खास करून जेव्हा काठपदर साड्या असतात तर त्यावर खूपच छान असे ब्लाऊज दिसतात बघा, लग्नासाठी किंवा इतर कार्यक्रमासाठी. तर आता आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे. आपली सगळीकडे पिना लावून झाल्या आणि आता आपण एक टिप देणार आहोत. आता टिप देऊन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फायनल टच म्हणजे आपल्याला लेस लावून घ्यायची. छान अशी मस्त तुम्हाला हवी तशा आकारात तुम्ही लेस लावू शकता आणि हवी तशी लेस लावू शकता. तर इथं मी थोडीशी मोठी आपली जी फुलाच्या डिझाईनची लेस असते तर ती इथं मी लावून घेत आहे बघा. तर थोडीशी मी मोठी टिप केली कारण आता भरपूर टिपा आपल्या यावरती येणार आहेत. कमीत कमी 2 टिपा तर आपल्या असणार आहेत इथं. तर मी थोडीशी मोठी टिप करून घेतली, त्यामुळे आपलं काय होतं, धागावरती लेसवरती जास्त दिसत नाही आणि लेस छान अशी फिरवता पण येते मोठी टिप ठेवल्यानंतर. तर बघा आपली लेस पण लावून झाली. आता डबल टिप आपण यावरती घेऊया. जेणेकरून आपल्या ज्या पाकळ्या आहेत फुलांच्या तर त्या उभ्या राहणार नाहीत. तर आपली डबल टिप पण देऊन झाली आणि गळ्याचा आकार तुम्ही पाहू शकता, किती सुंदर मस्त असा डिझाईन आपली रेडी झालेली आहे. आता आपल्याला ह्याला नॉट पण लावून घ्यायचे. तर नॉट लावून झाल्यानंतर आणि पूर्ण डिझाईन आणखी एक मी लेस यावरती फिरवणार आहे. तर आता इथं मी दुसरी आणखी एक छोटीशी लेस फिरवून घेत आहे बघा. तर इथं आपली दुसरी पण लेस लावून होत आलेली आहे. छोटीशी लेस आहे त्यामुळे तुम्ही एखादीच टिप यावरती घेऊ शकता. तर आता लेस लावून झाल्यानंतर मी या ब्लाऊजला नॉट सुद्धा लावणार आहे, कारण आपला पसरट छान असा गळा आहे आणि नॉट लावल्याशिवाय जी डिझाईन आहे आपली ते सूट पण व्यवस्थित होणार नाही. तर नॉट लावून डायरेक्ट तुम्हाला मी ब्लाऊज दाखवते आता. तर बघा इथं मी नॉट पण लावलेले आहे आणि छोटेसे लटकून पण त्याला कॉन्ट्रास्ट 2 कलरमध्ये केलेले आहेत. तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. डिझाईन आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त डिझाईन सोबत. तोपर्यंत थँक्यू.